पुणे विद्येचं माहेरघर, संस्कृतीची राजधानी, पण यात शांत पुण्याच्या काळात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचे पाठ वाहत आहेत. वनराज अंधेकर यांची हत्या होते आणि अवघ्या काही काळातच त्याचा बदला घेण्यासाठी भर दिवसा गोळ्या झाडल्या जातात. जेलमध्ये बसलेला बाप आपल्या मुलाच्या हत्येचा हिशोब चुकता करतोय. पण पुण्याला हादरवणारी ही काही पहिली घटना नाहीये. ज्या मुंबईत अंडरवर्ल्ड संपलं असं वाटतंय त्याची पाळंमुळं आता पुण्यात घट्ट रवली जात आहेत. पण हे सगळं सुरू झालं कसं? पुण्याच्या गल्ली बोळात हे गँगवॉर आणलं कोणी? सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. काळ होता 80 दशकाचा. पुण्याच्या गल्लीबोळात दोन टोळ्यांची पाळंमुळं रुजत होती. तेव्हा गुन्हेगारी म्हणजे फक्त मटका, हातभट्टी आणि किरकोळ खंडणी इतकीच मर्यादित होती. 90चं दशक उजाडलं आणि पुण्याच्या सीमा विस्तारू लागल्या. तसतसा गुन्ह्यांचा आलेख सुद्धा उंचावला. पण रक्ताचा खेळ तेव्हा सुरू झाला जेव्हा पुण्यातील जमिनी सोन्याच्या भावाने विकल्या जाऊ लागल्या. जमिनीच्या प्रत्येक तुकड्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी पुण्यातून शांतता हरवली आणि सुरू झाला गँगवॉरचा भयानक अध्याय. जमिनींच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची कमाई करता येऊ शकते याची कुणकुण स्थानिक गुन्हेगारांना लागली आणि याच आर्थिक हव्यासापोटी पुण्यात अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचा जन्म झाला. 90च्या अखेरीस पुणे शहराचा कायापालट अत्यंत वेगाने होत होता. साधारण 2000च्या सालापासून शहरात IT पार्क्स, MIDC, मोठे उद्योगधंदे आणि आलिशान रहिवासी इमारतींचे जाळे पसरू लागले, ज्याने पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राला सोन्याचे भाव मिळवून दिले. आणि याच बदलत्या चित्रामुळे गुन्हेगारी जगताने जमिनींच्या वादात उडी घेतली. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बड्या बांधकाम व्यावसायिकांचं प्रस्थ वाढू लागलं. बांधकाम व्यावसायिकांना जमिनीचे व्यवहार करून देण्यासाठी एजंट्सचं जाळं पसरत गेलं. यातून अमाप पैसा कमवता येऊ शकतो हे या टोळ्यांच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळे काम मिळवण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि यातूनच संघर्ष पेटला. फक्त जमिनीचे व्यवहारच नाही तर IT पार्क्सवर सुद्धा वर्चस्व मिळवण्यासाठीची स्पर्धा सुरू झाली होती. बांधकाम, कामगार वर्ग, खानावळ, सफाई कर्मचारी अशा प्रत्येक व्यवहारात टोळ्यांचे हस्तक्षेप होऊ लागले. आणि यातली मुख्य नावं होती मारणे आणि मोहोळ. गजानन मारणे उर्फ गजा मारणे आणि घायवळ टोळीचा निलेश घायवळ हे दोघं खरं तर जवळचे मित्र होते. या दोघांना आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं. यातूनच या दोघांमध्ये संघर्ष उभा राहिला. एकमेकांच्या टोळीतले लोक हेरून त्यांचा खून करणं अशी प्रकरणं पुण्यात सुरू झाली. या गुंडांची खून करण्याची पद्धतसुद्धा वेगळी होती. रिव्हॉल्वर न वापरता या गुंड्यांनी कोयता वापरायला सुरुवात केली. पुण्यातल्या चौकाचौकांमध्ये अशा अनेक निर्घृण हत्या होण्यास सुरुवात झाली. साधारण 2010 साली झालेल्या कुडले खून प्रकरणात 26 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. हे सगळे घायवळ टोळीतले असल्याचं सांगण्यात येतं. पुण्यातल्या दत्तवाडी भागापासून ते पर्वतीपर्यंत तेव्हा गोळीबार झाला होता. असं असलं तरी पुराव्याअभावी या आरोपींची सुटका झाली होती. असाच प्रकार 2014 मध्ये सुद्धा घडला होता. अमोल बदे याचा गोळीबारात खून करण्यात आला होता. या खुनामागे मारणे गँग असल्याचं म्हटलं जात होतं. 2006 मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळची बाबा बोडगे गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली. या हत्यानंतर पुण्यात टोळीयुद्ध रंगलं. बोडगेच्या हत्यानंतर मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळने किशोर मारणे याची हत्या केली. या गुन्ह्यात शरद मोहोळला अटकसुद्धा झाली होती. जामिनावर बाहेर असताना शरद मोहोळची देखील काही तरुणांकडून हत्या करण्यात आली. दुसरीकडे पुण्यात अजून एका गँगचं वर्चस्व वाढत होतं आणि ती गँग म्हणजे बाळू अंधेकर गँग. मटका, जुगार, देशी दारू विकणे आणि त्यातून पैसे कमवणे हा या टोळीचा मुख्य धंदा होता. तिथेच नानापेठ परिसरात माळवदकर यांची देखील एक टोळी होती. अंधेकर आणि माळवदकर यांची एकच असलेली टोळी कालांतराने काही वादांमुळे वेगळी झाली. त्यामुळे प्रमोद माळवदकर यांनी वेगळी टोळी निर्माण केली. 1980 साली अंधेकर आणि माळवदकर या टोळीत वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली. काही काळाने प्रमोद माळवदकर यांच्या वडिलांची हत्या अंधेकर टोळीने केली. याचाच बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू अंधेकर यांची सुद्धा हत्या केली. तेव्हापासून पुण्यातील टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू झालं. हे गँगवॉर जवळजवळ 10 वर्ष चाललं आणि यात 6 ते 8 गुंडांची हत्या एकमेकांकडून करण्यात आली. पुण्याच्या मध्यवस्तीत हे गँगवॉर सुरू असताना 1997 साली पुणे पोलिसांनी प्रमोद माळवदकर यांचा एन्काउंटर केला. त्यानंतर माळवदकर टोळी नामशेष झाली. नानापेठ परिसरात मात्र अंधेकर टोळी वेगानं वाढू लागली होती. या टोळीची सूत्र सूर्यकांत उर्फ बंडू अंधेकर यांनी सांभाळली. सुरुवातीला ही टोळी फक्त गुन्हेगारीशी निगडीत होती. नंतर या टोळीने राजकारणात एंट्री केली. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत या टोळीचे अनेक सदस्य निवडून आले. हा प्रवास असाच पुढे जात गेला. त्यानंतर 1998 ते 99 मध्ये अंधेकर कुटुंबातील वत्सला अंधेकर या पुण्याच्या महापौर देखील झाल्या. तरी देखील अंधेकर टोळीची दहशत ही वाढतच होती. एका हत्या प्रकरणात या टोळीचे प्रमुख सूर्यकांत अंधेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यानंतर उदय झाला तो वनराज अंधेकर यांचा. त्यानंतर वनराज अंधेकर हे या टोळीचे प्रमुख झाले. प्रमुख झाल्यानंतर वनराज यांनी टोळीचा प्रवास पुढे नेण्यास सुरुवात केली.
त्यात त्यांची साथ भाऊ कृष्णा आंदेकर देखील देऊ लागले. त्यानंतर वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील 1992मध्ये नगरसेवक झाले. वनराज आंदेकर यांची आई राजश्री आंदेकर या देखील 2007 आणि 2012मध्ये नगरसेविका झाल्या. एवढंच नव्हे तर वनराज आंदेकर यांनी सुद्धा 2017 साली निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. दुसरीकडे बंडू आंदेकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना शहरात अनेक टोळ्या उदयास आल्या. पण जेव्हा बंडू आंदेकर हे शिक्षा भोगून बाहेर आले तेव्हा पुन्हा एकदा आंदेकर टोळीचं वर्चस्व वाढू लागलं. त्यामुळे इतर टोळींबरोबर या आंदेकर टोळीचा संघर्षसुद्धा सुरूच राहिला. याच दरम्यान बंडू आंदेकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. या टोळीने अनेक टोळ्या संपवल्या. पण 3 वर्षांपूर्वी कौटुंबिक वादातूनच वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर यांची हत्या खुद्द सख्ख्या बहिणीने घडून आणली होती. पुढे वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गेल्या वर्षी बंडू आंदेकरने स्वतःच्या सख्ख्या नातवाचा सुद्धा बळी घेतला आणि ह्याच बदल्याचा दुसरा बळी होता अक्षय म्हस्के. पुण्यातलं हे गँगवॉर अजून किती जणांचा बळी घेऊन थांबेल हे येणारा काळच सांगेल. पण पुण्यातल्या या वाढत्या गुन्हेगारीला कंट्रोल करण्यात प्रशासन कमी पडतंय का? सुसंस्कृत पुण्याच्या ह्या दुसऱ्या बाजूबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा लगावबत्ती.